नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर आपल्यासोबत आहेत। सर 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत नागपूरकर सज्ज झालेले, मात्र पोलिसांकडून काय सूचना आहे, नागपूरकरांनी कशाचं पालन करावं? आम्ही पण सज्ज आहे आणि आजपासून आपण नाकाबंदीची सुरुवात करतो आहे आणि काही दिवसापासून आमच्या अवेअरनेसच्या हे चालू होता सोशल मीडिया आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये आणि आजपासून आपण नाका लावतो आहे आणि आम्ही सक्त सूचना सगळ्यांना दिलेली आहे की कोणीही दारू पिऊन ओव्हर स्पीडिंग करू नये, गाडी चालू नये किंवा आपल्यामुळे इतरांना कुठल्याही प्रकारची त्रास होऊ नये। आपण जे आहे सगळे जवळपास 4-5 हजार लोक आमचे कामावर राहतील, नाकाबंदीमध्ये राहतील आणि पब्स, रेस्टॉरंट्स, बार्स वगैरे सगळ्यांना सूचना दिलेली आहे की आतमध्ये जर कोणी दारू पितो आहे किंवा भांडण वगैरे होती आहे तर त्याच्या फुटेज आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणे ते बंधनकारक राहील। तसेच कोणी दारू पिऊन गाडी चालू नये, ती त्यांची पण जिम्मेवारी आहे। त्यांना जर असा कोणी दिसला तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देण्याची कठोर कारवाई केली जाईल रस्त्यावर जर अशा पद्धतीने कोणी ड्रंक अँड ड्राईव्ह करताना दिसला किंवा कुठल्याही पद्धतीचा उत्पात करताना दिसला तर? अगदी बरोबर आहे, त्याच्यावर जे कडक आपण कारवाई करू शकतो आहे, कारण नियम जे सक्त आहे आणि कोणीही याचा फायदा उठवू नये हे आमची सक्त सूचना राहील सगळ्यांना। रात्री किती वाजेपर्यंत जे पब्स आहेत, बार्स आहेत किंवा हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत त्यांना लोकांना खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स सर्व करण्याची परवानगी राहणार आहे? ते जे शासनाने नियम दिलेले त्याप्रमाणे मला वाटतं 5-1 वाजेपर्यंत त्यांना हे राहील उघडे ठेवण्याची परवानगी। तर नागपूरमध्ये जवळपास 4000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर राहतील आणि नागपूरकरांनी नियमांचा पालन करावा अशी अपेक्षा पोलिसांची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।